नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल RS केमिस्ट्री सोल्युशन, ज्यामध्ये मी MST CET केमिस्ट्री पूर्ण मराठीतून एक्सप्लेन करणार आहे। तर आजच्या व्हिडिओचा जो आपला टॉपिक आहे स्टुडंट, जो की फार इम्पॉर्टंट आहे आणि ज्यावर बरेचसे प्रश्न आजपर्यंत CET मध्ये विचारले गेलेले आहेत। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर ते दोन कन्सेप्ट तुमच्या आजच क्लिअर होतील। तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा आहे। ते दोन कन्सेप्ट जे आहेत ते आहे सोल्युशनच्या बाबतीत आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे मोल फ्रॅक्शन अँड पर्सेंटेज सोल्युशन। ठीक आहे, हे दोन्ही आपण बघणार आहोत। मोल फ्रॅक्शन काय असतं आणि पर्सेंटेज काय असतं, किती प्रकारामध्ये पर्सेंटेज जे आहे सोल्युशनचं आपण कॅल्क्युलेट करू शकतो। तर चला बघूया आपण मोल फ्रॅक्शन काय असतं ते। बघा स्टुडंट, मोल फ्रॅक्शन जे आहे जनरली मोल फ्रॅक्शन हे डिनोट केलं जातं एक्स ने। ठीक आहे, मोल फ्रॅक्शन कोणताही कंपोनंट असू द्या, मोल फ्रॅक्शन हे एक्स ने डिनोट केलं जातं। सोल्युशन फेज मध्ये, वेपर फेज मध्ये पण मोल फ्रॅक्शन काढलं जातं, परंतु सीईटी मध्ये मात्र वेपर फेजचं मोल फ्रॅक्शन जनरली आपण बघत नाही। ठीक आहे, तर सोल्युशन फेज मध्ये जे काही मोल फ्रॅक्शन आहे ते काय कशाने डिनोट करणार आहोत आपण, एक्स ने। मग मोल फ्रॅक्शन नेमकं काढायचं कसं सर आम्ही, तर आपण असं कन्सिडर करू की आपल्याकडे एक बायनरी सोल्युशन आहे। कोणतं सोल्युशन आहे? बायनरी सोल्युशन। ओके, बायनरी सोल्युशन मध्ये ज्याच्यात दोनच कंपोनंट आहेत, आपण असं कन्सिडर करू की त्यातला पहिला कंपोनंट आहे 1 आणि दुसरा कंपोनंट आहे 2, असे दोन कंपोनंट आहेत। बऱ्याच वेळा आपण जे काही पहिला कंपोनंट आहे म्हणजे सॉल्व्हंट आहे त्याला ए म्हणू शकतो, दुसऱ्या कंपोनंटला काय म्हणू शकतो, बी म्हणू शकतो। ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन कंपोनंट आहेत। मग मोल फ्रॅक्शन काय असेल, तर दोन्ही कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन त्याच्यामध्ये असणार आहे। तर एचं जर मी मोल फ्रॅक्शन कन्सिडर केलं तर एचं मोल फ्रॅक्शन किती असेल, x1, आणि 2चं जे मोल फ्रॅक्शन असेल ते काय असणार आहे, x2 असणार आहे। आता मी हे मोल फ्रॅक्शन काढणार कसं, जर का मला x1 जर काढायचं असेल, ठीक आहे, तर x1 मी कसं काढणार, तर मी कसं काढणार, n1 अपॉन n1 प्लस n2। ठीक आहे, आणि मी x2 कसं कॅल्क्युलेट करणार स्टुडंट, n2 अपॉन n1 प्लस n2। अशा पद्धतीनं मी काय करू शकतो, दोघांचे मोल फ्रॅक्शन काढू शकतो। ठीक आहे, इथं तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे की आपण दोनच कंपोनंट घेतलेले आहेत, कंपोनंट 1 आणि कंपोनंट 2 असं आपल्याला त्यांना नाव दिलंय। मग x1 हे कंपोनंट 1चं काय झालं, मोल फ्रॅक्शन, आणि x2 हे काय झालं, कंपोनंट 2चं मोल फ्रॅक्शन झालं। मग आता सर इथं n1 आणि n2 हे तुम्ही काय घेतलंय, तर हे पण आपल्याला समजून घ्यायचंय। तर n1 म्हणजे काय असेल, तर मोल्स ऑफ कंपोनंट 1 इन सोल्युशन। त्या सोल्युशन मध्ये जो कंपोनंट 1 आहे त्याचे जेवढे मोल्स असतील ते मोल्स आपण कशाने डिनोट केले, n1 ने डिनोट केलेत। आणि n2 म्हणजे काय असतील, तर मोल्स ऑफ कंपोनंट 2 इन सोल्युशन। ओके, आणि मग आपण काय करतो, याचं मोल फ्रॅक्शन काढतो। तर थोडक्यात मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन काय आहे, इट इज द रेशिओ ऑफ मोल्स ऑफ वन कंपोनंट, ज्याचं मोल फ्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स टू दी टोटल मोल्स ऑफ द ऑल कंपोनंट इन सोल्युशन। कोणत्याही सोल्युशन मध्ये, ठीक आहे, आपल्याला जर मोल फ्रॅक्शन काढायचं असेल कोणत्याही कंपोनंटचं, तर त्या कंपोनंटचे त्या सोल्युशन मध्ये असलेले मोल्स आणि त्या सोल्युशन मध्ये जेवढे कंपोनंट आहेत त्यांचे मोल्स, या दोघांचा रेशो जो आहे तो रेशो म्हणजेच काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन असणार आहे। स्टुडंट, हे आपल्याला समजून घ्यायचं, अतिशय सोपा पॉइंट आहे, बरोबर की नाही। आणि जनरली सीईटी साठी बायनरी सोल्युशनच येतं। बायनरी सोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त दोनच कंपोनंट असतात। मग दोन्ही कंपोनंटचं जर मोल फ्रॅक्शन मला काढायचं असेल, मग आता मी पहिल्या कंपोनंटचं काढतोय, तर पहिल्या कंपोनंटचे मोल्स डिवायडेड बाय पहिल्या कंपोनंटचे मोल प्लस दुसऱ्या कंपोनंटचे मोल, बरोबर की नाही, की n1 अपॉन n1 प्लस n2 ही त्याची डेफिनेशन आहे। हे होप तुम्हाला समजलं असेल। आता याच्या पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलंय बघा, याच्या पुढे ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत की जर का सपोज मी काय केलं की दोघांच्या मोल फ्रॅक्शनची मी बेरीज केली। आता आपण बघूया की दोघांच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय कन्सिडर करता येईल। ठीक आहे, आपण इथं समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू त्याला। ओके, दोन्ही मोल फ्रॅक्शनची मी काय केली, इथं ऍडिशन केली, तर ती किती यायला पाहिजे, बरोबर की नाही। चालेल, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ओके, बघा x1 प्लस काय घेतलंय मी, x2 घेतलं, तर x1 काय आहे स्टुडंट, n1 अपॉन n1 प्लस n2, आणि x2चं काय आहे, n2 अपॉन n1 प्लस n2। डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण काय करणार, न्यूमिनेटरचे ऍडिशन करणार, n1 प्लस n2 अपॉन n1 प्लस n2, आणि याचे ऍडिशन किती येणार स्टुडंट 1। तर त्यामुळे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बायनरी असो टर्नरी असो कोणतेही सोल्युशन असू द्या, त्यामध्ये असलेल्या सगळ्या कंपोनंटची मोल फ्रॅक्शनची बेरीज जी आहे, जी सम आहे, ती नेहमी युनिटी यायला पाहिजे, म्हणजे किती यायला पाहिजे, 1। आणि तेच आपल्याला इथे लिहून दिलेलं त्यांनी, सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स इज ऑलवेज
1. तुम्हाला बायनरी सोल्युशन आहे स्टुडंट, त्यामुळे तुम्हाला फोकस पूर्ण बायनरी सोल्युशनवर ठेवायचा आहे. म्हणजे x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असेल 1 असेल. मग आपण जर का सपोज एखाद्या वेळेस मला x1 जर काढायचं असेल, x2 दिलेला आहे, मग मी काय करणार 1 मायनस काय करणार x2, किंवा मला x1 दिलेला आहे आणि x2 काढायचं आहे तर मग मी काय करणार 1 मायनस x1 करणार. हे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत स्टुडंट, परंतु फार इम्पॉर्टंट असणार आहेत पुढे आपल्याला सोल्युशनचे जे काही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत तिथे या मोल फ्रॅक्शनचा आपल्याला फार उपयोग होणार आहे. ठीक आहे, तर एक प्रॉब्लेम आपण मोल फ्रॅक्शनचा सॉल्व्ह करूया. ठीक आहे, डायरेक्टली मोल फ्रॅक्शन आपल्याला मोल्स दिलेल्यानंतर मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करता येतात. तर अगोदर आपण काय करू, मोल्स दिलेले असतानाच कसं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करतात ते बघूया. त्यानंतर मग जर आपल्याला मोल्स दिलेले नाहीयेत परंतु मास दिलेला आहे, मोलार मास दिलेले आहे, तरीही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण ते थोडेसे हाय लेवलचे प्रॉब्लेम असतील, ते नंतर आपण डिस्कस करूया. ते प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. तर चला स्टुडंट, आपण काय करूया, याच्यावरचा एक प्रॉब्लेम जो आहे मोल फ्रॅक्शनवरचा तो समजून घेऊया. ठीक आहे, काय दिलेलं आहे बघा, 2 moles ऑफ इथेनॉल मिक्स विथ 3 moles ऑफ वॉटर. काय केलंय ना की एक अल्कोहोलिक मिक्सचर तयार केलंय, अल्कोहोलिक सोल्युशन तयार केलेलं आहे स्टुडंट. कुणाचं, अल्कोहोल प्लस वॉटरचं. तर त्यामध्ये काय केलंय ना की अल्कोहोलचे 2 मोल्स ऍड केलेत, बरोबर आहे की नाही, आणि वॉटरचे किती मोल्स ऍड केलेत, 3 मोल्स ऍड केलेत. मग आता आपण काय करू ना, ह्याच पद्धतीने याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आपण काय करू, इथेनॉलला 1 कन्सिडर करूया, किंवा मी काय कन्सिडर करतो, ई लिहितो तिथं. ठीक आहे, म्हणजे इथेनॉल, ई म्हणजे काय असेल, इथेनॉल असेल, बरोबर आहे की नाही. त्याचे किती मोल्स दिलेले आहेत आपल्याला, 2 मोल्स दिलेले आहेत. किती दिलेले आहेत, 2 मोल्स, बरोबर आहे की नाही. आणि ई डब्ल्यू लिहितो, डब्ल्यू म्हणजे काय असेल तर वॉटर असेल, बरोबर की नाही. त्याचे किती मोल्स दिलेले आहेत आपल्याला, 2 मोल्स दिलेले आहेत, बरोबर की नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल मला काढायचं आहे. तर मग मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल कसं काढणार, तर मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज इक्वल टू काय असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ काय असेल स्टुडंट, वॉटर असेल, बरोबर की नाही. ठीक आहे, मग आपल्याला यांनी किती दिलेला आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल किती दिलेले आहेत आपल्याला 2, आणि इथेनॉल प्लस वॉटर दोघांचे मोल्स आपल्याला लिहायचे, 2 प्लस किती असेल 3, म्हणजे किती येणार स्टुडंट 2/5. सो इट विल कम्स टू 0.5. सो XE जे आहे म्हणजे मोल्स ऑफ इथेनॉल जे आहे ते 0.4 येणार. याला युनिट येईल का बरं स्टुडंट, नक्की नाही येणार. का, कारण की दोन्हीही जे आपण रेशो बघतोय तर दोन्हींचे युनिट काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आपण दोन अशा फिजिकल क्वांटिटीचा रेशो बघतो ज्यांचे युनिट सेम असतात तर ते युनिटलेस असते, किंवा आपण त्याला डायमेन्शनलेस सुद्धा म्हणू शकतो. जर XE चा 0.4 असेल तर डेफिनेटली XW काय असणार आहे स्टुडंट, तुम्ही कॅल्क्युलेट ही करू शकता किंवा फॉर्म्युला यूज करू शकता, बरोबर की नाही. ठीक आहे, मग काय येणार, मोल्स ऑफ वॉटर डिवाइडेड बाय मोल्स ऑफ वॉटर प्लस मोल्स ऑफ काय असेल इथेनॉल. वॉटरचे मोल्स किती आहेत 3, आणि मग हे किती येणार 0. किती येणार स्टुडंट 6 येणार. तुम्ही डायरेक्टली काढू शकता, 1 मायनस 4 0.4 केलं असतं तर आपल्याला किती मिळालं असतं 0.6. होप स्टुडंट हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित डिक्टेट झाला असेल, याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. चालेल, आपल्या मोल फ्रॅक्शनचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झालेला आहे, बेसिक आपल्याला कळालंय. मेन गोष्ट काय ना, आपल्याला बेसिक कळायला पाहिजे. एकदा बेसिक कळालं ना की प्रॉब्लेम डिफिकल्ट जरी आला तरी त्या बेसिक नॉलेजचा किंवा बेसिक कन्सेप्टचा यूज करून आपण काय करू शकतो, तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला पुढच्या कन्सेप्टकडे आता आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, पुढची कन्सेप्ट आपण बघूयात. पुढची कन्सेप्ट आहे स्टुडंट पर्सेंटेज सोल्युशन. ठीक आहे, पर्सेंटेज सोल्युशन. बऱ्याच वेळा तुम्ही मेडिकल स्टोअर मध्ये कुठे गेले असाल किंवा हाऊस होल्ड युटेन्सिल्स तुम्हाला घ्यायचे असतील, काही लिक्विड्स तुम्ही घेताय किंवा काही मेडिसिन तुम्ही घेताय, तर त्या मेडिसिनच्या जर बॉटलवर म्हणाव किंवा ते काही जे काही कंटेनर असेल त्याच्यावर जर का तुम्ही व्यवस्थित माहिती जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यात काहीतरी केमिकलची नावं असतात आणि पुढे काहीतरी पर्सेंटेज लिहिलेलं असतं, आणि त्या पर्सेंटेजच्या पुढे हे लिहिलेलं दिसेल तुम्हाला. काय लिहिलेलं दिसेल माहिती आहे, कुठेतरी W/W लिहिलेलं असेल, कुठे W/V लिहिलेलं असेल आणि कुठे V/V लिहिलेलं असेल. जर बघितलं नसेल तर यानंतर बघण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युली हे काय करतात माहितीये का, की आपल्याला त्या औषधामध्ये किंवा ते काही जे काही आपण लिक्विड घेतोय किंवा जे काही कंपाऊंड वगैरे असेल, जे काही वस्तू आपण घेतोय त्याच्यात किती पर्सेंटेज आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय हे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर पर्सेंटेज हे सुद्धा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचं एक युनिट आहे स्टुडंट, एक टर्म आहे ती. जसं आपण मोलॅरिटी बघितलं, नॉर्मॅलिटी बघितलं, मोलॅलिटी बघितलं, तसं पर्सेंटेज हा सुद्धा एक कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे आणि 3 प्रकारामध्ये तो आपण जनरली बघत असतो. ठीक आहे, मग पर्सेंटेज सोल्युशन किती प्रकारामध्ये बघितलं जातं, तर ते किती प्रकारामध्ये बघितलं जातं स्टुडंट, 3 प्रकारामध्ये. याला म्हणतात पर्सेंटेज बाय मास, याला काय म्हणतात पर्सेंटेज बाय मास और पर्सेंटेज बाय वेट सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता स्टुडंट. या आहे पर्सेंटेज बाय
मास अपॉन व्हॉल्यूम हे जनरली ना स्ट्रेंथ दाखवण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? स्ट्रेंथ दाखवण्यासाठी. आणि एक आहे पर्सेंटेज व्ही बाय व्ही, याला आपण म्हणतो पर्सेंटेज बाय काय म्हणतो? व्हॉल्यूम. ठीक आहे. तर हे 3 पर्सेंटेज टर्म आहे स्टुडंट, याचे प्रॉब्लेम पण आपण घेणार आहोत, यांना समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत. तर बघूया पर्सेंटेज जे आहे, ठीक आहे, कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याला स्टडी करू शकतो. ठीक आहे. ओके, हा चालेल. तर सर्वात अगोदर काय करू आपण? पर्सेंटेज बाय मास, ओके, किंवा पर्सेंटेज बाय वेट ज्याला आपण म्हणतो, डब्ल्यू बाय डब्ल्यू समजून घेऊ. तर काय असतं याच्यामध्ये? काय असणार आहे बघा, मास ऑफ कंपोनंट असेल, काय असेल? मास ऑफ कंपोनंट. जनरली कंपोनंट आपण सोल्यूट घेतो, डिवायडेड बाय काय घेणार आपण? मास ऑफ काय घेणार? सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन म्हणल्यानंतर याच्यात सॉल्व्हेंट प्लस काय येणार स्टुडंट? सोल्यूट सुद्धा येणार, मल्टिप्लाइड बाय 100. पर्सेंटेज काढायचं असेल तर आपण त्याला कितीने मल्टिप्लाय करणार? 100 न. याचे प्रॉब्लेम पण आपण घेणार आहोत स्टुडंट. ठीक आहे. दुसरं जे आपण बघणार आहोत स्टुडंट ते काय असणार आहे? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आपण बघूया. ठीक आहे, ज्याला मी लिहू शकतो व्ही बाय व्ही. इथं काय असणार आहे? तर व्हॉल्यूम ऑफ कंपोनंट असेल, काय असेल? व्हॉल्यूम ऑफ काय असेल? कंपोनंट असेल, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ काय असेल? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असेल. हे फार रेअरली जन आपण यूज करतो स्टुडंट. ही जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, ही कॉन्सन्ट्रेशन टर्म ना आयडियल सोल्युशन साठीच उपयोगात येऊ शकते. आयडियल सोल्युशन याच्या बाबतीत मी नक्कीच तुम्हाला शिकवेल की आयडियल सोल्युशन काय असतं, आयडियल आणि नॉन आयडियल, बरोबर आहे की नाही. आणि तिसरा जो कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये, तो आहे पर्सेंटेज बाय मास अपॉन व्हॉल्यूम, ज्याला की आपण काय म्हणतो? स्ट्रेंथ सुद्धा म्हणतो स्टुडंट. डब्ल्यू बाय काय घेतो आपण? व्ही. तर याला काय म्हणू शकता तुम्ही की मास ऑफ कंपोनंट घेऊ शकता. काय घेऊ शकता? मास ऑफ कंपोनंट. जनरली मास ऑफ काय असतं? सोल्यूट असतं, डिवायडेड बाय काय घेणार आपण? व्हॉल्यूम ऑफ. व्हॉल्यूम ऑफ काय असेल स्टुडंट? सोल्युशन असणार. ठीक आहे. तर हे 3 कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत, ज्यामध्ये आपल्याला ही जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ना ती जास्त इम्पॉर्टंट मानल्या जाते. कोणती? पर्सेंटेज बाय मास. ही जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे स्टुडंट ही जास्त इम्पॉर्टंट मानल्या जाते. आणि 2 नंबरला येते ही जी स्ट्रेंथसाठी आपण जनरली काय करतो? यूज करतो. ही रेअरली यूज केली जाते, ज्याच्यामध्ये दोन्ही कंपोनंट जे आहेत त्यांचे व्हॉल्यूम एक्सप्रेस केलेले असतात. आता ते आपण काय घेऊ शकत नाही त्याचं कारण असतं, कारण व्हॉल्यूम ही ऍडिटिव्ह प्रॉपर्टी नाही, ती आयडियलिटीवर काय करत असते? डिपेंड करत असते. ठीक आहे, चालेल. आता आपला कन्सेप्ट हा जवळपास आता काय झालेला आहे? क्लिअर झालेला आहे. आपण काय करू? यावरचे प्रॉब्लेम समजून घेण्याचा काय करू? प्रयत्न करू. ठीक आहे, चालेल. प्रॉब्लेम समजून घेऊ आपण. बघा, पर्सेंटेज बाय मासचा एक प्रॉब्लेम समजून घेऊ आपण. पर्सेंटेज बाय मास. ओके, पर्सेंटेज बाय काय घ्यायचंय आपल्याला? मास घ्यायचंय. यासाठी एक प्रश्न आपण बघूया. 36 ग्रॅम ऑफ शुगर आर डिझॉल्व्ड इन 36 gram of sugar are dissolved in 364 gram of water. Then percentage by mass of sugar in solution is. Okay. सोल्युशन मध्ये किती पर्सेंटेज शुगर असेल ते आपल्याला काढायचं आहे. आणि खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला स्टुडंट सांगा आपल्याला काय दिलेलं आहे? कोणता एक कंपोनंट घ्या. शुगरला आपण काय करू? कंपोनंट 1 कन्सिडर करू, आणि जो वॉटर आपल्याला दिलेला आहे त्याला कंपोनंट 2 कन्सिडर करू. ठीक आहे, तर कंपोनंट 1 चं मास किती दिलेलं आहे आपल्याला? कंपोनंट 1 चं मास किती दिलेलं आहे? 36 ग्रॅम. कंपोनंट 2 चं मास किती दिलेलं आहे? 364 ग्रॅम. ओके, सो देअरफॉर मास ऑफ सोल्युशन किती असेल सांगा? मास ऑफ सोल्युशन किती असेल स्टुडंट? 36 प्लस 364. जर आपण याची ऍडिशन केली तर हे किती येणार स्टुडंट? 400 काय येणार? ग्रॅम येणार, बरोबर की नाही? ठीक आहे. आणि W1 तर आपल्याकडे आहे. मग आपल्याला काय काढायचंय? पर्सेंटेज बाय मास ऑफ काय काढायचं आहे? शुगर काढायचं आहे. पर्सेंटेज बाय मास ऑफ शुगर. तर काय येणार? W1 अपॉन काय येणार? 400 ग्रॅम मल्टिप्लाइड बाय 100. ओके, सो W1 आपल्याला किती दिलेला आहे स्टुडंट? 36 अपॉन किती येणार? 400 मल्टिप्लाइड बाय 100. आपण जर का याचं जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर हे किती पर्सेंट येत आहे? 9%. आणि हे काय असणार आहे? पर्सेंटेज बाय मास. याच प्रकारचे बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही काय करू शकता स्टुडंट? सॉल्व्ह करू शकता. कोणताही कन्सेप्ट आपण शिकलो की लगेच त्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना की मग आपल्याला पुढे अडचण येत नाही. ठीक आहे, आता फायनल कन्क्लुजनकडे आपल्याला यायचं आहे स्टुडंट. फायनल कन्क्लुजन आपण बघणार आहोत की काय असणार आहे ते. डिफरन्स बिटवीन देम. ओके,
काय डिफरन्स आहे ज्या दोन टर्म आपण शिकलोय. ठीक आहे, मोल फ्रॅक्शन जे आहे तर मोल फ्रॅक्शन कशावर डिपेंड असणार आहे, डिपेंड ऑन मोल्स अँड इट इज युनिटलेस. मोल फ्रॅक्शन डिपेंड अपॉन मोल्स अँड इट इज युनिटलेस. पर्सेंटेज जे आहे ते कशावर डिपेंड असतं, पर्सेंटेज विल बी डिपेंड अपॉन मास और व्हॉल्यूम. तुम्ही कोणत्या प्रकारचं पर्सेंटेज बघण्याचा प्रयत्न करताय त्यावरनं ते ठरेल. मास पर्सेंटेज बघताय तर मास लागेल, व्हॉल्यूम पर्सेंटेज बघताय तर व्हॉल्यूम लागेल, मास बाय व्हॉल्यूम असेल तर दोन्हीही लागेल. आणि जनरली त्याला एक्सप्रेस कशामध्ये करतात तर पर्सेंटेजच्या सिम्बॉल मध्ये केलं जातं. मोल फ्रॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर थर्मोडायनेमिक्स आहे, सोल्युशन वगैरे आहे त्यासाठी गरजेचं असतं. आणि पर्सेंटेज सोल्युशन हे लॅबोरेटरीमध्ये फार कॉमन असतं. ठीक आहे, बऱ्याच वेळा पर्सेंटेज वरून पण नॉर्मॅलिटी पोलॅरिटी काढता येते. आपले सगळे कॉन्सन्ट्रेशन टर्म झाले की मी सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्मचा एकमेकांसोबत काय रिलेशन असतो ते सुद्धा एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एक पर्सेंटेज दिलेलं आहे, एक कॉन्सन्ट्रेशन टर्म दिली त्याला दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये कन्वर्ट करायचंय तर ते फार इझी होऊन जाईल तुम्हाला जर तो फॉर्म्युला तुम्हाला. लवकरच त्यावरचा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन पण दाबून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, आता याच्यावरनं काय कन्क्लुजन आपण काढतोय बघा. बोथ आर इम्पॉर्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म, व्हेरी युजफुल इन. बघा हे फार महत्वाचं आहे, बरोबर की नाही. दोन्ही परीक्षेमध्ये गरजेचं आहे, सीईटी मध्ये सुद्धा आपल्याला गरजेचं आहे आणि बोर्डसाठी सुद्धा काय असणार आहे, गरजेचं असणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मेन काय आहे, फॉर्म्युला. याच्यामध्ये सर्वात मेन काय असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे. तर हे फॉर्म्युला तुम्हाला बघायचे आहेत आणि फॉर्म्युल्यावरनं प्रॉब्लेम पण आपल्याला काय करायचे स्टुडंट, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आपण इथंच आपल्या टॉपिकला काय करतोय स्टुडंट, कन्क्लूड करतोय. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, केमिस्ट्रीला मराठीमध्ये समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला RS केमिस्ट्री सोल्युशनला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मी कमेंट सेक्शन मध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर नक्कीच कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.